सो एक गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत तुमचं पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहे अयोध्येला. मागाशी लवकर उठून मस्त दर्शन करायला गेलो पण फोन नव्हता न्यायला, कारण की फोन बिन काही अलाउडच नाही तिथे. मग गेलो तर असं आता आल्यावर ब्लॉग शूट करू बरं. आता चालल्यावर वापस तिकडं हनुमंताच्या मंदिरात चालल्या होता बघ. तर हनुमंताच्या मंदिरानंतर चला वापस तिकडं जायची मंदिरात फोटो काढायला. चला तर बघत राहा इथून लगे झाला का मग नंतर लगे जायचे काशीला. ते कालचा ब्लॉग पण हिंडा गेला, कारण की आज रात्री आलो 1 वाजता पोहोचलो इथेची. डायरेक्ट मी बसमध्ये झोपलेलो, बसमध्ये उठलो डायरेक्ट तिथून जाऊन लगे त्याच झोपलो वापस भेटू. तर चला मग आता भेटू पुढं. आता पोहोचलो हनुमानगडी मंदिरात. चालले होतो म्हणजे पोहोचलो इथं का बाहेर. चला लय पब्लिक आहे निश्चित. झाला आता प्रेमपुरं गेले किंवा मी बाकी कुठे आहेत काय माहीत नाही. सगळी पुढे गेले, आम्ही गेलो ती शाला मला कुठे गेल्या का माहीत नाही. पुढे का मागं आहेत सगळी माहीत ना. चला चलते दूध झाला तर मंदिरात जाऊन भेटतो. ही बघा ही आवरी लाईन आहे. पापाचं कुठे आहेत लाईनीला कोणा लाईनीला ही अख्खी लाईन आहे. इथून अजून किती लांब आहे काय पाहिजे पार अख्खी लाईन गेले. हे छोटी चली जरा इथे बघूया लाईन. एवढी लाईन आहे. पण आता आम्ही चाललो दुसरं लोकेशन. आम्ही चाललो फोटो काढला जा आतमध्ये फोन आला उडला ना. आम्ही रूमवर ठेवला म्हणा. आम्हाला एक लोकेशन भेटलं, रील्स बघलेली आम्ही. त्याच्या एक लोकेशन माहिती आहे, तिथं चालले आम्ही फोटो काढायला. मंदिराला फोटो तिथे चालल्या चाला तिथे गेलं भेटू. चला पटापट जाऊ. मित्रांनो आता आपण आल्या अयोध्याच्या मंदिरासमोर. इथं मंदिर आहे आणि तशी मूर्ती आहे बालरूप राम मंदिर. तिथं आल्या आता तिथे झालं आतमध्ये नजर. आपण मंदिराजवळ फोटो काढायच्या मुलगा प्रेमला माझे लोकेशन कुठे तिथं जायचे. चला जाऊ बघू असं काय किती गर्दी आहे. गर्दी असतात तिथं ना जमणार बहुतेक. चला तर बघू कुठे आहे तिथं का हा प्रेम. दमलो. आता बघतो कुठून काय लाईव्ह जातो फोटो काढायला. चष्मा काढले तर डोलले बेकार दुखताना चष्मा घालून जावं लागतं. मी एक त्या आजर. चला आता जाऊ भेटलं आहे लोकेशनवर आहे तिथे फोटो काढायच्या टाईमाला. त्या मित्रांना आपण निघलो सुट्टी घेतली. झालो फोटो काढायला. इथं कुपन दाखवायला लागतं. आता इथे चप्पल पण काढून देऊ. चल चला आता फोटो काढायला. कुठं आहे चला आता जाऊ. ते राम मंदिरला जवळ आलं होता. चला जाऊ. चला फटाफट आता मला डायरेक्ट वरती भेटलं जायची की तिथून फोटो काढून टाकतो. फोटो काढायला तिथे भेटतात डायरेक्ट स्पॉटला. तर मित्रांनो आम्ही आलो इथे फोटो काढायला मस्त. इथून बघा किती जवळ मंदिर आहे. रास भारी वाटला फोटो काढून मस्त की. पाहिजे तसं फोटो काढलो मस्त की. आतमध्ये फोन नव्हता नाही म्हणजे आम्ही ही जागा शोधली कारलं फोटो पटापट. आज भारी कमी जागा जवळ आहे कधी. चला आता झाल्या फोटो काढून व्हिडिओ काढून झाल्या. रोज फोटो न करे आज फोटो काढला पाहिजे आज. चला आता निघतो रूमवर जायला. पायां चप्पल रास पाय बसतं.
चप्पल आहे खाली. इथं कोणच ना, पहिली गोष्ट म्हणजे कोणाला ही जागा माहीत पण नसेल बरं. असं वाटतं आम्ही आलो असं. हे बघ आता रीलसाठी व्हिडिओ काढतं. तर चला आता व्हिडिओ काढला, फोटो पण झालं काढू मस्त की. आता निघतो डायरेक्ट रूम. आता रूम गेलो भेटू, कारण की माझी एनर्जी डाऊन झाली आता. चला जाऊ, भेटतो आता डायरेक्ट रूमवर. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आपण निघलो इथून. आणि सर रील्स बसते कटलावले आणि इथं डोकं दुखतं माझं. तरी सर रील दाखवतं, उठवतो झोपलेलं आपलं तरी. आता इथून निघले अयोध्याशी. आता जायचे डायरेक्ट काशीला. अरे काशीला काय बघायचे? चला आता निघतो मी. आता मला कटायला आले. कटायला म्हणजे डोकं विकत दुखतं आजार येत म्हणून मी जास्त म्हणजे शूट पण ना घरी जास्त. कटायला यायचा प्रश्न ना, काही की पहिले 2 ब्लॉग मस्त बनलेलं. आता हे पण ब्लॉग बनवून ठेवले आहेत, ते टाकलं ना फक्त. आता घरी जाऊन एडिट करीन बारावड्याला. एक ब्लॉग टाकत जाईल रोज. म्हणजे 1 दिवसात 2 दिवसात टाकेल. आता निघतो लई यार आहे त्याला. एक चटू बोल बरं. चला भेटतो नंतर पुरं कुठं थांबलं होतं. त्यानंतर बसमध्ये बनवायची इच्छाच नाही. चला बाय बाय. आता काशीमध्ये लाईनीला दर्शन करायला आलो. लई काही उठलो, पटकन आलो की लई लेट उठलेलो. फोन ठेवतो, चला आहे नंतर भेटू. फोन ठेवतो लवकरला. मित्रांनो आता आलो आपण काशी विश्वनाथ मंदिराची पायव्यावरून. VIP लवकर झालं दर्शन. कमीत कमी अजून 10-11 वाजता मग दर्शनाला लय पाठवलं. आता इथून झालं मग गाडवागाला जायचे. इथं लई गर्दी आहे. गर्दी आहे. आपल्या डायरेक्ट आहे का? चला 12-1 इथे आता दर्शन. हे छोटू छोटू चाललात घरी. युवा नाही घरी चालले आज. त्याची जायची इच्छा ना, मग घरात नाही बालांना झाले. घर पप्पा घरी थोडा प्रॉब्लेम झाले म्हणून हे घरी चालले. याला घरी ना जायचं. आला युवाना जायचे तरी ना जायचं. आमची थोडी बसमध्येच फिरायचे करतो ना. मजा यायला ते चल सगळी आपण दोघात माझं. हा आज वाटलं अजय रूमची करतं. तिथं बसते असेल तिथं. भेटतो पुरा आता डायरेक्ट. आता फायनली मंदिरात पोहोचला होता. पायव्यावरून झालं का भेटतो, आणखी फोन अलाउड नाही आतमध्ये. झालं पायव्यावरून झाल्यावर भेटतो आता. आता मंदिरांची पाया पूर्ण आलो. आता आल्यावर गाडवागाला. तिथे काही काय आहे त्याची लेंडेड. यो ना तो आहे तिला मेन त्या चांगला. आता चला बोटिंग करतो. चलो बोट में अभी येतो घाट कुठे मनी काय म्हणतात मनी काय मनी करते का गाणी बघ. तिकडे आहे ना तो. घरी आता अंग भरलं. मित्रांनो आता आम्ही बोटिंग चालल्यावर कोणत नाहीत घरातले. म्हणजे आम्ही तिघच चाललो. तिघाही अख्खी आवरू होती. पर्सनल बोट केले. 2000 रुपये दिलं तिन्ही. तिकडं बसू. चलो पिछे
इंजिन आहे ना उपलाच हो भैया त्याच्यावरती असं आई 2000 नुसतं दिलं का 500 झाले मोरा ए भैया काय नमो घातला ना का नमो घातला आता नमो घातला तो रीलसाठी व्हिडिओ शूट करत आणि गेलो नव्हते आता इथून निघलो चला आता जाऊ पुढच्या घाटावर याकी लावली आणि माग चला आता पुढच्या घाटाजवळ गेल्यावर भेटू कारण की याला आवाज नाही जास्त आता पोहोचल्यावर त्रिलोचन घाटला तिथं मस्त पेंटिंग आहे तुम्हाला दाखवतो थांबा पुढे पेंटिंग मस्त आहे जागी इथे बघू शकतो आम्हाला त्या पेंटिंग जवळ फोटो काढायचे काही ना भेट फोटो काढला आम्हाला जी पेंटिंग पाहिजे ती पेंटिंग कुठे ती भेटलीच ना लगेच तो झाला काय लगे यो घाट लागतं गाय घाट तसं लागेल बाजूलाच घाट आहे तसं चला आता ज्या नेक्स्ट स्टॉपला थांबलो तिथं दाखवतो मला जेवढं घाट कव्हर करता येतं मी तेवढं करतो कारण की मला रीलसाठी पण व्हिडिओ काढायचे आणि प्रेमचा स्टोरेज भरले त्याच्यामुळे फोटो काढल्या बरं हां काशीचं यायचं आम्हाला बघायला पुढे म्हणजे थोडा गाव घाट बघायचा होता सिर्फ चिता ही चलती नहीं रही थी इससे माहित मंदिर काय वाटतं र मंदिर प्रेम पाहायला इकडे घे ना जराशी पाहायला इकडे घे जरासा इथे एक जलतं बघा माहीत याला ब्लर होतं त्यावर आमची झूम केल्या ब्लर होतं काम चालू आहे आता फायनली ज्या आम्हाला लोकेशनला येतो तर फोटोग्राफर त्या लोकेशनलाच आम्ही आलो आम्ही बघू बघतो कुठे लोकेशन ती इथं आहे लोकेशन फायनली पोचला होता चला आता जाऊ मस्त पुढं अवघड तर बघत ना छोटू चष्मा दे आपण
तरी एक चष्मा नाच आणली ती ए हो ती दुसरी चष्मा नाही एक मी त्या रूममध्ये तुम्हाला भेटते. चला आता फटाफट जाऊ. चल छोटू गाड़ी लगा पार्किंग में एकदम एकदम. चला आता बाहेर गेल्या भेटतो. ते बघू शकता कसल्या भारी भारी पेंटिंग आहे तशी इथे एक आहे. तर चला त्या पुढच्या पेंटिंग झालं असं फोटो बिटो मारू. पप्पा चालले नाही रूम त्या ॲड्रेसच ना माहीत मी उद्या सांगितलं त्यांना समजलंच ना. तर असं पेंटिंग आहे तशी आज भारी भारी आहेत. मंदिर में कितना देर लगेगा इथे एक आहे स्टॉल लावली तशी काय इथे एक एक आहे. तर चला तर फटाफट फोटो काढून घेऊ. चला तर पहिले फोटो काढून घेऊ निघू. त्या फोटो काढून गेल्याच भेटतं आता. चला मित्रांनो आता निघता रूममध्ये आला फक्त एक मंदिराचा फोटो राहिले काढायचा मंदिराचा प्रोजेक्ट बाकी सगळा झालेला आहे. आता इथं मस्त फोटो काढलो मस्त आता निघतं. आता मला मंदिराचा एक फोटो काढायचा होता तो काढून झाला का डायरेक्ट रूमवर असा डोका लगे आपण रूम टाकतो. चला आता एवढ्या पायऱ्या जर त्याने रूम होईल. चला आता डायरेक्ट भेटतो मंदिरात जाऊन भेटतो. मला आता डायरेक्ट काही फोन आवडं बेकार हिट झाले लय बेकार हिट झाले म्हणून बघतो आता. मित्रांनो तिथं मंदिरात झाला तर एक फोटो काढासाठी पण ती लोकेशन बरीच लहान एवढं बेकार लागतं. आमची इच्छा ना जावा चला रूम जावा की लय बेकार रूम लागतं. आणि मग वाईटच टॉबर केले तिथं काय मिनटं करतात वर नको बरं लय बेकार इकडं. हल्ली असेल 40 तरी असेल हल्ली नको बरं. चला बरं जाऊ गप रूम बरं. आता काय रूम गेलं भेटतो काय घेऊन लय बेकार हालत करा बघ ऊनच तेवढं बेकार आहे ना. चला आता डायरेक्ट रूम गेलंच भेटू. आम्ही आता डायरेक्ट तिथे बुक केले ना आताच ना. हाय गाईस छोटूला पुरं बसवले परत दिसता रिक्षा फिरून काटायला म्हणून स्कूटी येत किती रिक्षा फिरता म्हणून जरा स्कूटी घेतली काहीतरी मजा घेऊ काहीतरी युनिक करू बरं. एक स्कूटी पण चौकट पण जाणार दन काढतं इकडून तिकडून. चला मित्रांनो आता निघलो तर बसमध्ये बसलो काशीशी निघलो आता काही बेकार गरम होतो. आता निघलो इथून आणि बाई चालला घरी. बाईचा तोबरा कसं झाले आता बाईला बलजबरीने घरी झालं जायचं नव्हता तर चालला आता ते फ्लाईटने घरी. आम्ही पण आता आम्ही उद्या ना आता परवा आम्ही पोचू एवढं. चला मग आता डायरेक्ट चित्रकूट ना आता डायरेक्ट चित्रकूट हां प्रयागराजला जायचे. आता डायरेक्ट प्रयागराजलाच भेटू. आता आज मला ओके वाटले टिकलान लावला हां गाणी हां लावतं. हे गाण्यामुळे मला जास्त ब्लॉग बनवलं नाही भेटत काय किंवा कोणाचं कनेक्ट आहे तसे त्याच्यामुळे मला जास्त ब्लॉग बनवायला भेटत ना. म्हटलं ना एक तर मी आजारी म्हणून मी ब्लॉग बनवत होतो. आज मला ओके वाटतं एकदम काल उलटे इथे गेल्यावर एकदम ओके वाटला आता. आता असं टिकला लावला तर वेगळाच दिसतं. टिकला मुद्दाम न लावला की काम फुटतं ना टिकला वाट लागतं की तो म्हणून टिकला लावला.
त्यानंतर डायरेक्ट मस्त की फ्रेश बीच होऊन निघलो तर चला आता भेटू नंतर आता पुढं टॉवर पडले रे व्हायचं. तर मित्रांनो आता आपण पोचलो हॉटेल आता रेवामध्ये आहो. तिथं हॉटेलला गेले कारण की एकदाच पनवेलची रनिंग होणार ना म्हणून आम्ही रेवामध्ये हॉटेल बुक केले. नंतर अजून इथून कमीत कमी 1100-1200 किलोमीटर आहे पनवेल. आज इथेही थांबले आहो. तर ना 1100-1200 किलोमीटर रे रूमचा ना रूम मस्त सस्त्या भेटले भारी आहेत. रूम त्या एक नंबर आहेत. मस्त 1500 रुपये रूम भेटले. राज भारी रूम आहे प्लस AC. चला आता जरा फ्रेश बीश होता. आता जे आलो बॅग आहे का वरती आणल्या ओके बसलो ब्लॉक आता झाला मग भेटतं नंतर. अजून तशी पनवेल जर का वाडा लेकसारखं इथंच आहे तिथं पण जाऊ रात्री आता. तर चला भेटतो नंतर आता फ्रेश बीच झाल्यावर.